खूप खूप आनंदाचा आहे। तर त्या दिवसाची आपण सुरुवात करूया। तर आज आहे रामप्रतिष्ठापनाचा दिवस। तर तुम्हा सगळ्यांना त्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे। माझे तर सगळे कामं आवरून झालेले आहेत, कपडे वगैरे झाले। म्हटलं चला पटापट आवरून मग करूया। तर चला सगळं आवरून झालेलं आहे आणि बाहेरसुद्धा अगदी मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे पलकने। ते मी तुम्हाला दाखवते, मी काय काय तयारी केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते। चला बघून घेऊया कसं काय करणार आहे मी आजच्या दिवशी। तर बघूया पुढे देवपूजा वगैरे झाली, पण आज जसा दिवसभर टी व्ही चालू राहणार आहे। तर याच्यानंतर मी व्हॉइस ओव्हर वगैरे करेल मी तुमच्याशी, कारण टी व्हीवरही छान असा प्रोग्राम बघायचा आहे, सगळा बघायचा आहे। चला पूजेची वगैरे तयारी सतीश ते करतायत, मी तुम्हाला दाखवते। तर बघितलंच तुम्ही आता, हे बघा इथे छान असा पाट मांडून घेतलेला आहे। किचनमध्येच देवारा आहे माझा, तर तिथे पाटावर मी फोटो वगैरे ठेवला विष्णू भगवानांचा आणि सतीश त्यांनीच ठेवला आणि पूजा वगैरे मांडणी केली त्यांनीच। त्यांना म्हटलं करून घ्या तुमच्या हाताने पूजा वगैरे। मग इथे मांडणी वगैरे केली होती आणि नारायण भगवानांची छोटी चांदीची मूर्ती मी ठेवली, तिथे पूजा वगैरे करत होते। त्याच्यानंतर हे आमची सोसायटी आहे, सोसायटीमध्ये सुद्धा अगदी मस्त असं सेलिब्रेशन होणार आहे। हे बघा इतका मस्त छान असा फोटो ठेवलेला आहे रामांचा, श्रीराम। आणि मग त्याच्यानंतर पलक आणि बाकीच्या सोसायटीतल्या मुली मिळून रांगोळी वगैरे काढली। हे बघा अशा पद्धतीने इथे सोसायटीमध्ये रांगोळी वगैरे काढली, पलक आणि अजून बाकी पुष्कळ जण होते मिळून। मग त्याच्यानंतर हे बघा अगदी मस्त अशी श्रीराम भगवानांची मूर्ती, किती सुंदर दिसते आहे ती, बघण्यासारखंच रूप आहे। तर मोदीजी आणि योगीजी त्यांची स्थापना वगैरे करत प्राणप्रतिष्ठा होती, तर ती करत होते, तर तेच आम्ही बघत होतो। ते बघत होतो। मग ते संपल्यानंतर मग जेवणाची वगैरे तयारी केली, स्वयंपाक बनवून झालेला आहे माझा। तुमच्यासोबत काही शेअर वगैरे केलं नाही मी, सिम्पलच बनवलं होतं, डाळ भात आणि खीर आणि मग त्याच्यानंतर बटाट्याची भाजी, चपाती, भजी असा सगळा स्वयंपाक बनवला होता। नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे। हा व्हिडिओ थोडासा क्रॉसमध्ये घेतला गेला, त्याच्यामुळे असं दिसत आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने स्वयंपाक वगैरे झाला, त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाले दुपारी। आणि मग सोसायटीमध्ये दर एक सोसायटीत आमच्या इथे इतका छान असे प्रोग्राम ठेवण्यात आले होते। मग तिथेच आमच्या सोसायटीही सुंदरकांड वगैरे ठेवण्यात आलेला होता, पूजा वगैरे चालू होती, सुंदरकांडाला बसलेले होते सगळेजण, सोसायटीचे जमा होत होते आता आणि सगळेजण मस्त छानपैकी असा प्रोग्राम चाललेला आहे सोसायटीत। दर एक सोसायटीत अशा पद्धतीने मस्त असा प्रोग्राम ठेवलेला आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी अजून परत दिवे वगैरे लागणार आहेत सोसायटीमध्ये। त्याच्यानंतर जेवणाची वगैरे सुद्धा व्यवस्था आहे। तर अशा पद्धतीने सगळं सेलिब्रेशन आता टेरेसवर आलेली आहे, तुम्ही बघितलंच दुपारी स्वयंपाक वगैरे झाला, पण ते काय घ्यायचं माझं जमलं नाही। पण चला टेरेसवर आली आहे, तिकडे खाली चालले आमच्या सोसायटीमध्ये सुंदरकांड चालू आहे। मी काय गेली नाही, मला गेला तवर काय बघते, इकडे चालू आहे ना, इकडे चालू आहे, तिकडे बॅक साईड मी तुम्हाला दाखवलं सुंदरकांड चालू आहे सोसायटीमध्ये। बाकीचे सगळे गेलेले आहेत, मी काय गेले नाही कारण चालत नव्हते त्याच्यामुळे। चला बघूया पुढे काय। त्याच्यानंतर आता इथे संध्याकाळ वगैरे झालेली आहे, मग सगळे दिवे वगैरे लावून घेत आहे। बाकीची काढून गेली होती मी ताटात तयारी करून। ते मध्ये मग थोडंसं आम्ही बाहेर गेलो मंदिरात वगैरे, ते बघितलं सगळीकडे अगदी इतकी रेलचेल होती आणि इतका आवाज आणि सगळीकडे स्पीकर वगैरे। आज सगळीकडे म्हणजे असं दिवाळीसारखंच वातावरण वगैरे होतं, तर अशा पद्धतीने सगळं चाललं होतं। तर संध्याकाळ झालेली आहे, तर आता सगळे दिवे वगैरे मी इथे लावून घेत आहे आणि खूप मस्त वाटत होतं, खूप छान दिसत होतं। आणि सगळीकडे आमच्या सोसायटीत सुद्धा लाईटिंग वगैरे दर एक सोसायटीत इतकी सुंदर अशी सजवली गेली होती प्रत्येक ठिकाणी। तर अशा पद्धतीने इथे सगळे दिवे वगैरे ठेवून घेते मी, इथे ताटात पूर्ण दिवे वगैरे आणले होते आणि बाकीचे थोडे एक दोन गॅलरीत वगैरे ठेवते आणि बाकी हे पुढे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने। सगळेच हे बघा आमच्या बाजूलाही तिथेच घर आहे, त्यांनी सुद्धा अगदी म्हणजे सगळे पॅसेजमध्ये सगळ्यांनी
लावले होते दिवे वगैरे. मग त्याच्यानंतर गॅलरीत वगैरे ठेवून घेते. तुळशी मातेचाही दिवा वगैरे लावला होता आधी पण, आता पण लावून घेते. आणि ह्या पद्धतीने सगळे दिवे वगैरे ठेवले आणि खूप छान दिसत होतं हे. तर अशा पद्धतीने आणि सोसायटीतली आमची ही सुद्धा रांगोळी तुम्ही पण बघू शकता, पूर्ण अशी झालेली आहे, छान दिसते. संध्याकाळ झालेली आहे, त्याच्यावर सुद्धा सगळे दिवे वगैरे लावण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर मग स्वस्तिक वगैरे काढून आणि पूर्ण सोसायटीत हे बघा अशा पद्धतीने दिवे वगैरे लावले आणि अशा पद्धतीची तयारी झालेली होती. खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं. राम आपले सगळ्यांचे आदर्श आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे. तर त्यांच्यासाठी आपण एवढं करतो आहोत, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि त्यांच्यासारखं थोडंही आपण सगळेजण वागलो तर किती चांगलं होईल. हा समाज किती पुढारलेला बनेल. रामराज्य आलेलं आहे, पण रामासारखं आपण आचार विचार आपले ठेवले ना तर खरंच खाली यशला फटाके वगैरे फोडायचे. 1-2 आहे फक्त त्याच्याकडे. त्याला म्हटलं स्पार्कल वगैरे लावून घे, तर त्याने स्पार्कल वगैरे नाही लावलं. खाली धरूया. तर आजचं असं सगळं सेलिब्रेशन होतं. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.